भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील बामणी येथे रात्रीला अज्ञात चोरट्यांनी सुधाकर काहलकर माजी पंचायत समिती सदस्य व संदीप काहलकर यांच्या शेतातून सोलर पंपावरील कनेक्टर व कॉपरचे तार चोरी करण्यात आले। सकाळी दोन्ही शेतकरी आपल्या शेतावर गेले असता ही चोरीची बाब त्यांच्या लक्षात आली असता त्यांनी तुमसर पोलीस स्टेशन गाठले असून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या शेतकऱ्यांच्या शेतातील धानपीक फुटण्याच्या परिस्थितीत असून सोलर पंपाचे साहित्य चोरीला गेल्यामुळे या शेतकऱ्यांना पाण्याच्या अभावामुळे धानपीक करपणार असून आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे। परिसरात शेतावरील पंपांचे साहित्य चोरीचे प्रकरण वाढत असल्यामुळे याकडे पोलीस प्रशासनाने जातीने लक्ष देऊन या सक्रिय चोरट्यांच्या टोळीला लवकरात लवकर जेरबंद करावे आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे। पोलीस प्रशासन चोरट्यांना पकडून कारवाई करणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार धर्मेंद्र भुते, जिल्हा क्राईम रिपोर्टर भंडारा। नमस्कार, मी महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमधून धर्मेंद्र भुते। आज तुमसर तालुक्यातील बामणी येथील शेतातून काही अज्ञात चोरट्यांनी सोलर पॅनलचे वायर 100 फीट कॉपरचे वायर चोरीला गेले आहेत। हे आपण बघू शकता की कशा प्रकारे त्यांनी कॉपरचे वायर हे कापलेले आहेत, कनेक्टरसुद्धा हे कापलेले आहेत। त्याबद्दल आमच्यासोबत या गावातील शेतकरी आणि माजी सरपंच रामप्रसादजी काहलकर हे आपल्यासोबत आहेत। ते काय सांगून घेतील ते आपण त्यांना विचारत आहेत। माझे नाव रामप्रसाद चिंदू काहलकर, मुक्काम बामणी येथील माजी सरपंच। मी या गावचा सरपंच असून शेतकरीसुद्धा आहेत। माझ्या गावातील माझे मोठे बंधू सुधाकरजी भाऊ काहलकर, माजी पंचायत समिती सदस्य, यांच्या शेतावरील सोलरचे कनेक्टर आणि केबल कॉपरचे यांनी चोरट्यांनी घेऊन गेलं। तसेच दुसरे शेतकरी माझे पुतणे संदीप रामभाऊजी काहलकर यांच्या शेतावरील सुद्धा कनेक्टर आणि कॉपरचे वायर आणि चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस चोरून नेलेले आहेत आणि पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही एफ आय आर केलेली आहे। पण माझा असं म्हणणं आहे की पोलीसवाले याच्याकडे कोणती कारवाई करतात आणि कधी करतात, त्यांनी सर्व गावकऱ्यांचे शेतकऱ्याचे त्यांच्याकडे लक्ष आहे आणि त्यांना विनंती आहे माझी की लवकरात लवकर चोरट्यांना म्हणजे कारवाई करून त्यांना चोरट्यांना लवकरात लवकर पकडून घ्यावे। आता आपण बघू शकता ह्या आपण धानाला पाण्याची गरज आहे आणि आता शेतकऱ्याची वेळेवरच कनेक्टर आणि वायरिंग चोरीला गेल्यामुळे या शेतकऱ्यावर आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल। त्याकरिता आणि असे प्रकार दिवसेंदिवस भरपूर प्रमाणात तुमसर तालुक्यात घडत आहेत। त्याकरिता आपण काय सांगाल पोलीस प्रशासनाने काय कारवाई करावी? माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला की जे शेतकऱ्यावर जो आर्थिक संकट आता जो कनेक्टर वगैरे चोरून गेलेले आहे आणि ही त्यांना पाणीसुद्धा आता मिळणार नाही, कारण का तिथे इलेक्ट्रिक नाही नसल्यामुळे त्यांच्या धानावर आता पाण्याचा संकट होईल। आणि पोलीस प्रशासनाकडे माझी असं विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर चोरट्यांनी पकडून त्यांच्यावर कारवाई करावं, कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि या चोरीला आळा झाल्या पाहिजे। म्हणून माझं असं मी शेतकरी माजी सरपंच या नात्याने मी पोलीस प्रशासनाला विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर या चोरट्यांना गजाआड पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। धन्यवाद। मी धर्मेंद्र भुते, क्राईम रिपोर्टर, भंडारा। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।